ज्यावेळेस आपण एखाद्या हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून बघतो की बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट झालेले असतात. मग हे ॲक्सिडेंट का होतात? कारण ह्याचा पण आता रिझन बघणार आहे की ॲक्च्युली काय होतं तिथं. ज्यावेळेस एखादी कार टर्न जो रोड असतो असा हॉरिझॉन्टल रन, त्याच आपल्याला काय झालेली असते, अशी पडलेली दिसते. हे कशामुळे होतं त्यात आपल्याला स्टडी करायचं. मग ह्याच्यावरनं सेफ्टी स्पीड किती असलं पाहिजे की जेणेकरून कार काय झाली नाही पाहिजे थ्रोन आउट ऑफ द रोड सर्फेस. हाच आपला हा पॉईंट आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर हॉरिझॉन्टल टर्न रोडचा आपण ऑलरेडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काय बघितले ते ॲप्लिकेशन नंबर 1. परत एकदा मी 5 मिनिटात ते काय करतो एक्सप्लेन करतो. ठीक आहे, ऑलरेडी आपण ह्याचा स्टडी केलेला आहे. बघा, व्हेकल मुव्हिंग अलॉंग ए हॉरिझॉन्टल टर्न रोड. ओके, दोन इथं मी फिगर काढलेले आहेत, फिगर ए, फिगर बी. दोन्ही सेम आहेत, काही फरक नाही. ओके, ही फक्त आपण अशी वरून दिसल्यागत वाटते टॉप व्ह्यू, ही आपण फ्रंटने अशी बघतोय. बघा, कन्सिडर हे एक व्हेकल आहे, तिला काय असणार आहे मास यम. ओके, लाईक हिअर, आणि ती कशावरून जाणार आहे या हॉरिझॉन्टल टर्न रोड. ओके, व्ही म्हणजे काय असणार तिथं स्पीड असणार आहे, आर म्हणजे काय असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. हा जर पूर्ण जर असा जर ट्रॅक काढला तर इकडे काय असणार आहे आर ऑफ द रेडियस ऑफ कर्वेचर. ओके, नाव आता ज्यावेळेस ही कार, ह्याच्यावरती मी एक्सप्लेन करतो. ज्यावेळेस इकडून कार अशी जाईल ती, आणि ती ज्यावेळेस लेफ्टला टर्न घेईल, आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस एखाद्या बसमधून प्रवास करत असतो आणि बस टेक ए लेफ्ट टर्न्स, वी पुश राईट साइड्स बिकॉज सिडो फोर्स ॲक्टिंग ऑन. बरं, आपल्यावरती काय होतो सिडो फोर्स ॲक्ट होतो ना, आपण कुठं पुश होतो राईट साईडला. ही कार कुठं टर्न घेणार आहे इकडं, आपण पुश कुठं होणार आहे ह्या दिशेला. ओके, मग जो सिडो फोर्स असतो त्याला आपण अजून एक फोर्स असतो इमॅजिनरी फोर्स, त्याला आपण कोणता सेंट्रीफ्युगल फोर्स, ह्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होतो. आणि तो जो सेंट्रीफ्युगल फोर्स आहे तो काय असतो mv²/r. ओके, म्हणजे ज्यावेळेस ही कार या दिशेने जाईल त्यावेळेस त्याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट होणार सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कसा असतो हवे असतो, तर कार कुठं स्पीड व्हायला बघणार ह्या दिशेला. म्हणजे कारचं स्पीडिंग कुठं असणार आहे इकडे असणार आहे स्पीडिंग. आणि ज्यावेळेस ही कार इकडे स्पीड व्हायला होते त्यावेळेस इथे अजून एक फोर्स तयार होतो, आणि तो फोर्स म्हणजे आपण शिकलेले फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. ओके, आणि तो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे ज्यावेळेस ही कार इकडे स्लिप होईल, ओके स्किड होईल, त्या तिला प्रिव्हेंट करण्यासाठी अजून एक फोर्स तयार होतो. तो कशामध्ये फोर्स असणार आहे हा रोड सरफेस अँड व्हील्स ऑफ व्हेकल्स. आणि तो फोर्स काय करणार आहे त्या दिशेला लागतो, तो काय करतो प्रिव्हेंट द स्किडिंग ऑफ द व्हेकल्स. ओके, म्हणजे ज्यावेळेस हा सेंट्रीफ्युगल फोर्स लागल्यानंतर कार ज्यावेळेस इकडे स्किड होईल त्यावेळेस हा फोर्स ऑफ फ्रिक्शन काय करणार आहे प्रिव्हेंट करणार आहे. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन कशामध्ये तयार होतो व्हील्स ऑफ व्हेकल्स अँड रोड सरफेस. ओके, नाव आता मला सांगा, जर व्हेलॉसिटी जर वाढली किंवा स्पीड जर त्या व्हेकलचं जर वाढलं, बघा स्पीड जर वाढलं तर काय होईल, व्हेलॉसिटी जर वाढली तर सेंट्रीफ्युगल फोर्स लागणार आहे वाढणार आहे. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जर वाढला तर काय करणार आहे इकडे स्किड होणार आहे. ओके, बघा हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि mv²/r हा जर वाढला म्हणजे स्पीड वाढलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स सुद्धा करणार आहे वाढणार आहे, आणि कार करणार आहे स्किड होणार आहे. मग आपण इथं कारला वाचवू शकणार नाही, कारला इथं आपण काय करू शकणार नाही वाचवू शकणार नाही. इथं कार वाचणार नाही ह्या कंडिशनला किंवा ह्या केसला कार वाचणार नाही. नो प्रिव्हेंट, आपण प्रिव्हेंट करू शकत नाही हा फोर्स. असं जर झालं तर ओके, समजा जर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल, म्हणजेच व्हेलॉसिटी जर काय झाली डिक्रीज झाली, व्हेलॉसिटी डिक्रीज झाली तर सेंट्रीफ्युगल फोर्स लागणार आहे डिक्रीज होणार आहे. आणि सेंट्रीफ्युगल डिक्रीज झाला तर हा फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढणार आहे, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन जर वाढला तर कार इकडे स्किड होत नाही, कार इकडे स्किड होत नाही ह्या दिशेला. ओके, कारण हा जो फोर्स असतो तो सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स असतो. तो काय करतो सेंट्रीफ्युगल फोर्सला तो काय करतो बॅलन्स करतो, हे लक्षात ठेवा. ओके,
तो सेंट्रिफ्युगल फोर्सला काय करतो, बॅलन्स करतो. का, काय स्किड होत नाही. त्याला हा जो फोर्स असतो तो सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स असतो आणि त्याची जी व्हॅल्यू असते ती 0 टू लिमिटिंग व्हॅल्यू असते. ओके, नाव आपल्याला हे बघायचंय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ग्रेटर दॅन इक्वल टू असले पाहिजे mv स्क्वेअर आर. आणि आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनसाठी पहिले जे ॲप्लिकेशन्स हेच बघितलं होतं. सेम फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय प्रोव्हाइड करतो, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो की जेणेकरून ह्या कारची किंवा व्हेकलची सर्क्युलर मोशन काय झाली पाहिजे, मेंटेन झाली पाहिजे, किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सला तो काय करतो, बॅलन्स करतो. हे आपण बघितलं होतं. हे आपल्याला पाहिजे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काय असलं पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स. जर सेंट्रिफ्युगल फोर्स किंवा स्पीड जर जास्त झाला तर सेंट्रिफ्युगल जास्त होणार आणि कार वाचणार नाही. इथं आपली कार काय होईल, वाचेल. ओके, नाव आपल्याला माहिती आहे हे सेम आहे. वेट ऑफ द कार कुठं असणार आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. आणि त्या कारच्या वेटला कोण बॅलन्स करतं, तर नॉर्मल रिएक्शन्स. म्हणजे देअरफॉर नॉर्मल रिएक्शन असणार आहे वेट. सेम हिथं असणार आहे. देअरफॉर mg इज इक्वल काय असणार आहे, वेट. आणि वी नो दॅट द लॉ ऑफ स्टॅटिक्स फ्रिक्शनचा लॉ काय, Fs इज इक्वल काय असणार आहे, म्यू एस इंटू एन. ओके, तो आपण इथं पुट करू. देअरफॉर म्यू एस एन ग्रेटर दॅन इक्वल काय असणार आहे, mv स्क्वेअर अपॉन आर. ओके, आणि एन ची व्हॅल्यू, एन म्हणजेच काय, एम ची. ओके, म्हणजे इथे काय येणार आहे, म्यू एस एम जी ग्रेटर दॅन इक्वल टू असणार आहे mv स्क्वेअर अपॉन आर. आय एम कॅन्सल होईल. म्हणजे देअरफॉर म्यू एस जी ग्रेटर दॅन व्ही स्क्वेअर अपॉन आर. आणि देअरफॉर हा इकडे व्ही स्क्वेअर म्यू एस आर जी. आणि देअरफॉर वेलोसिटी लेस दॅन इक्वल टू अंडर रूट काय असणार आहे, म्यू एस आर जी. हे सेफ्टी स्पीड असणार आहे when a car moving along a horizontal turn roads. ओके, ह्याच्यापेक्षा जर स्पीड वाढलं, बघा ह्याच्यापेक्षा जर स्पीड जर वाढलं तर काय होणार आहे, इट विल बी डेंजर आणि कार काय होणार आहे, थ्रोन आउट ऑफ द रोड सरफेस. ह्याच्यापेक्षा जर ह्या इक्वेशन पेक्षा जर स्पीड जर वाढलं तर काय करणार आहे, स्पीड जर वाढलं तर फोर्स ऑफ फ्रिक्शन सेंट्रिफ्युगल फोर्स वाढणार आहे आणि हा काही करू शकणार नाही. मग आपल्या एवढ्या स्पीडने आपल्याला जावं लागणार आहे. आपल्याला तर कोण वाचवणार आहे, तर हा वाचवणार आहे. बट रोड सरफेस इज नॉट युनिफॉर्म. रोड सरफेसचा प्रत्येक ठिकाणचा युनिफॉर्म नसतो. नंतर रेनी सीझनला काय असतो, रोड सरफेस वेट असतो, त्यामुळे फोर्स ऑफ फ्रिक्शन काय असणार इथं कमी होऊ शकतं आणि गाडी काय होऊ शकते किंवा व्हेकल आपली काय होऊ शकते, स्किड होऊ शकते. ओके, ह्याला एक पर्याय आपल्याला, तो आपल्याला आता त्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचं. त्याला पर्याय म्हणजेच अँगल ऑफ बँकिंग. ओके, तर आपल्याला अँगल ऑफ बँकिंग बघायचं आहे. आजचा जो आपला जो पॉईंट आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंगचे आपण 3 व्हिडिओ बघणार आहे. लक्षात 3 व्हिडिओ येते. लक्षात पहिला व्हिडिओ समजला तर दुसरा समजला तर तिसरा. अतिशय सोपा आहे. ओके, बघा एवढं स्पीड आहे. आणि मग इंजिनियर लोकांनी आपल्याला जर त्याच्यापेक्षा जर स्पीड वाढ असेल तर सिव्हिल इंजिनियर जे इंजिनियर असेल त्यांनी आपल्याला एक पर्याय दिलेला आहे अँगल ऑफ बँकिंग किंवा बँक्ड रोड. सिंपल एक्सप्रेशन्स करायचं चालू. आजचा पॉइंट बघा, हेडिंग लावतो मी, अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग किंवा त्याला बँक्ड रोड सुद्धा म्हणतात. ओके, नाव आता ज्यावेळेस आपण अँगल ऑफ बँकिंग बघणार आहे, जे आपण 3 व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला मी मग सांगितले 1, 2 आणि 3. यातला जो आजचा जो पहिला व्हिडिओ आहे बघा, इथं आपण फ्रिक्शनल फोर्स इग्नोर करणार आहे किंवा फ्रिक्शनल फोर्स इलिमिनेट करणार आहे. लक्षात
फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शन इथं काय करणार आपण इलिमिनेटिंग करणार आहे लक्षात. ओके, आता अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय असणार आहे बघा इकडं. आता हा जो आपला हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे. ओके, आता ही जी रोड सरफेसची इनर साइड आहे आणि काय असणार आहे आउटर साइड. आपण आउटर साइड काय करायची इन्क्लाइन करायची सम सुटेबल अँगलनी. ही जी आउटर एज आहे काय करायची सम सुटेबल अँगलनी अशी काय करायची इन्क्लाइन करायची. इन्क्लाइन म्हणजे रोड उचलायचा नाही. तिथं काय केलं जातं की हायवे जिथं जास्त ट्रॅफिक आहे तिथं हायवेवरतीच काय जिथं रोड जास्त वाहनं वाहत आहेत, व्हेकल्स नंबर ऑफ व्हेकल्स वाहत आहेत, तिथंच काय केला जातो बँकड रोड केला जातो. ओके, मॅक्झिमम सेफ्टी स्पीडसाठी फक्त इथं काय केलं जातं स्लोप दिला जातो. ओके, हा रोड वगैरे उचलायचा नसतो लक्षात. ठीक आहे, म्हणजे इनर आउटर एज काय करायची आपल्याला इन्क्लाइन करायची सम सुटेबल अँगल, त्याला आपण करणार आहे अँगल ऑफ बँकिंग. इनर एज हे आउटर एज. ओके, हा अँगल थिटा त्याला आपण करणार आहे अँगल ऑफ बँकिंग. आपली व्हेकल बघा आता थोडीशी इन्क्लाइन झालेली. ओके, नाव थिटा इज द असणार अँगल ऑफ बँकिंग. आर काय असणार आहे सेंटर पासून रोडच्या इकडे रेडियस ऑफ कर्वेचर्स. व्ही म्हणजे काय असणार आहे स्पीड ऑफ व्हेकल्स. नाव when a car or vehicle moving along a banked road it is acted upon by the two forces. बघा ज्यावेळेस ते बँक्ड रोड वरून जात असेल त्याच्यावरती दोन प्रकारचे फोर्स ऍक्ट होणार आहेत. पहिला जो फोर्स असणार आहे इट्स वेट mg, इट्स वेट mg acting vertically downward directions. Downwards, vertically downward असणार आहे त्याचं वेट. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा वेट mg कुठे असणार वर्टिकली डाउनवर्ड्स. ओके, दुसरा जो असणार आहे तो नॉर्मल रिएक्शन्स. ही नॉर्मल रिएक्शन कशी असणार आहे नॉर्मल रिएक्शन्स परपेंडिक्युलर टू द, अशी जर पुढे जर काढली तर सरफेसला कशी असणार आहे परपेंडिक्युलर. द नॉर्मल रिएक्शन n perpendicular to the surface. ओके, नाव ज्यावेळेस आपण टर्न रोड हॉरिझॉन्टल टर्न रोड साठी बघत होतो व्हेकलचं वेट कोण बॅलन्स करत होतं तर नॉर्मल रिएक्शन. ओके, इक्वल अँड अपोजिट. पण इथं बघा नॉर्मल रिएक्शन वेट कशी इक्वल अँड अपोजिट नाहीत. मग आपण इथं नॉर्मल रिएक्शनचं काय करणार रिझॉल्युशन्स. नाव द नॉर्मल रिएक्शन्स कॅन बी रिझॉल्व्ड. द नॉर्मल रिएक्शन कॅन बी resolved into two components. दोन कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्युशन्स करणार आहे. पहिला जो असणार आहे व्हर्टिकल कंपोनेंट, दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये रिझॉल्युशन्स करणार आहे. ओके, म्हणजे नॉर्मल रिएक्शन्स कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू परपेंडिक्युलर कंपोनेंट्स. आणि पहिला जो कंपोनेंट असणार आहे बघा त्या अगोदर थोडीशी डायग्राम मध्ये हे करतो. अँगल थिटा ना अँगल थिटा असणार आहे. त्याचं रिझन बघा अँगल थिटा. ओके, हा नॉर्मल वेट असा आहे. हा एक कंपोनेंट आपण वाय ऍक्सिस म्हणू शकतो त्याला. हा ओके, आता हा अँगल किती असतो 90. हा किती असणार आहे 90 मायनस थिटा.
हा अँगल आणि हा अँगल काय असणार अपोजिट, तो किती असणार आहे 90 मायनस थिटा, आणि हा आपल्याला अँगल काढायचा एक्स म्हणून, आणि हा टोटल अँगल किती 90, म्हणजेच बघा हा एक्स आणि हा 90 मायनस एक्स प्लस 90 मायनस थिटा इज इक्वल टोटल किती हा 90, आणि हा जर तिकडे गेला तर काय होईल 90 मायनस 90, आणि हा काय होईल प्लस, हा कॅन्सल म्हणजे एक्सेल काय मिळेल थिटा, म्हणजे हा काय असणार आहे थिटा. ओके, अँगल काय थिटा, आणि थिटाच्या साईडचा जो असतो त्याला आपण काय नाव देणार आहे एन कॉस थिटा, आणि हा कोणता असणार आहे एन साइन थिटा. ओके, बघा आपण रिझॉल्युशन केलेले आहे. Normal reactions can be resolved into two components. पहिला जो vertical component, the vertical component कोणता असणार आहे n cos theta, आणि दुसरा जो असणार आहे the horizontal component कोणता असणार आहे n sin theta. ओके, आता n cos theta आणि वेट, व्हेकलच्या वेटला तो काय करतोय बॅलन्स. The vertical component n cos theta balances weight of vehicles. Therefore, n cos theta is equal to असणार आहे mg. Okay. Now the horizontal components n sin theta, हा जो हॉरिझॉन्टल कंपाऊंड n साइन हे सगळे फोर्सेस आहेत, आणि जो फोर्स इकडे असणार आहे हा जर असा जर आपण काढला, हा जर थोडा असा जर काढला, इट्स लाईक सेंटर, इकडे सेंटर आहे आपला, आणि जो फोर्स हा जो फोर्स आहे टुवर्ड द सेंटर असतो त्याला आपण कोणता फोर्स म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स, किंवा n साइन थिटा हा काय प्रोव्हाइड करतोय सेंट्रिपिटल फोर्स टू मेंटेन द सर्क्युलर मोशन ऑफ ए व्हेकल मुव्हिंग अलोंग ए बँक्ड रोड. ज्यावेळेस बँक्ड रोड जात नसेल तर इथं सेंट्रिपिटल फोर्सची आवश्यकता आहे, आणि कोण प्रोव्हाइड करतोय तर n साइन थिटा. ओके, किंवा हा एक इमेजिनरी फोर्स असणार आहे कोणता सेंट्रिफ्युगल फोर्सला हा काय करतोय बॅलन्स करतोय, जेणेकरून ते कारने काय केलं पाहिजे सर्क्युलर मोशन मेंटेन केली पाहिजे. ओके, आता मी इथं लिहित नाही, बघा तो हा हॉरिझॉन्टल कंपाऊंड काय प्रोव्हाइड करतोय तर सेंट्रिपिटल फोर्स. ओके, therefore n sin theta is equal to असणार आहे mv स्क्वेअर अपॉन r. आपल्याला मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढायचे व्हेन ए व्हेकल मुव्हिंग अलोंग ए बँक्ड रोड्स. ओके, therefore इक्वेशन 2 डिवाइडेड बाय 1 करू, कारण वेलोसिटी आपल्याला काढायची 2 वरून त्याला डिवाइड करू म्हणजे n n कॅन्सल होईल. therefore mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू अपॉन हा mg, हा काय असणार आहे n sin थिटा अपॉन n cos थिटा, हा कॅन्सल होईल, एक m कॅन्सल होईल, r अपॉन येईल, therefore v स्क्वेअर अपॉन rg, आणि हा काय असणार आहे tan थिटा. therefore v स्क्वेअर इज इक्वल टू असणार आहे rg tan थिटा, आणि therefore v इज इक्वल टू असणार आहे अंडर रूट rg tan थिटा. This equation gives the maximum safety speed when a car or vehicle moving along a banked roads. हे सेफ्टी स्पीड असणार आहे, आणि पर्टिक्युलर रोड सरफेस साठी r, पर्टिक्युलर रोड सरफेस साठी r आणि थिटा काय असणार आहे ते चेंज होणार नाही, लक्षात ते फिक्स राहतील, आणि आपले काय असणार आहे मॅक्झिमम सेफ्टी स्पीड. या स्पीडने गेले तर काही प्रॉब्लेम नाही, लक्षात फक्त त्या कंडिशनला आपण फ्रिक्शनल फोर्स इग्नोर केलेला आहे, इलिमिनेट केला आहे. ठीक आहे, आता आपल्याला तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन किंवा अँगल ऑफ बँकिंग किती आहे त्याचं आपण एक्सप्रेशन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओके, बघा फ्रॉम दिस इक्वेशन्स v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थिटा, therefore tan थिटा इज इक्वल असणार आहे हाफ ऑन येईल v स्क्वेअर अपॉन rg. ओके, आणि हा जर तिकडे गेला तर थिटा इज इक्वल काय होईल tan इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. किती अँगल ऑफ बँकिंग केलेले त्या रोड साठी हे सुद्धा आपण काय करू शकतो त्या इक्वेशनने काय करू शकतो फाइंड आउट करू शकतो. आता जी आपण जी पहिली
हा जो पहिला व्हिडिओ तयार केलेला आहे फर्स्ट व्हिडिओमध्ये हे आहे फ्रिक्शनल फोर्स किंवा फ्रिक्शन आपण काय करतोय इग्नोर इलिमिनेट करतोय. ओके, नंतरचे जे 2 व्हिडिओ असणार आहेत लक्षात ठेवा, नंतरचे 2 व्हिडिओ काय असणार आहेत आपण फ्रिक्शनल फोर्स असणार आहेत. आता जे पहिला व्हिडिओ समजला की दुसरा समजतो डेफिनेटली तुम्हाला तिसरा व्हिडिओ समजणार आहे. ओके, राईट डाऊन.